श्री स्वामी समर्थ. हॅलो हाय नमस्कार. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, भरभराटीचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये संकल्प कसा करावा हे आपण पाहूया. कारण बऱ्याच जणांचे प्रश्न होते की संकल्प कसा करायचा. कारण काय लोकांना माहिती नाही आहे. काय लोकांना असं वाटतं की संकल्प करणे म्हणजे केंद्रात जाऊन नारळ आणि खडीसाखर ठेवणे म्हणजे संकल्प करणे. तर याला संकल्प म्हणत नाही. तुम्ही संकल्प घरच्या घरी सुद्धा करू शकता. आणि संकल्प म्हणजे काय, तर एखादी चांगली गोष्ट करण्याची सुरुवात जी असते, जी मनापासून असते, जी संकल्प करून आपण केली जाते, त्या गोष्टीला संकल्प असं म्हणतो आपण. म्हणजे एका चांगल्या नवीन गोष्टीची सुरुवात करणं. थोडक्यात सांगायचं झालं तर कोणतेही व्रत आपण करत असतो ना, तर त्या व्रतामध्ये संकल्पयुक्त करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि संकल्पयुक्त जर तुम्ही कोणतंही व्रत केलं किंवा कोणत्याही ग्रंथाचं पारायण केलं, वाचन केलं, तरी त्याचा शेवट हा चांगलाच होतो. त्याचं फळ तुम्हाला उत्तम अशा प्रकारे मिळतं. जसं की स्वामीचरित्र सारामृत, गुरुचरित्र, नवनाथांचं पारायण, दुर्गा सप्तशती आणि व्यंकटेश स्तोत्र किंवा श्री विष्णू सहस्त्रनाम याचं जर संकल्पयुक्त पारायण जर केलं ना, तर त्याचं जे फळ असतं ते खूप चांगलं असतं. कारण कसं आहे माहीत का, विदाऊट संकल्पयुक्त म्हणजे संकल्प न करता जी सेवा आपण करतो ना, ती सिद्धीच नाही जात. म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याला लगेच नाही मिळत. त्याच्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. तर जर संकल्पाची जोड असेल, संकल्पयुक्त सेवा केली, तर त्याचं फळ आपल्याला लगेच मिळण्यास सुरुवात होते. प्रत्येकजण आपापल्या अडचणीनुसार संकल्प करत असतो. जसं की लग्न, नोकरी, घरातील घर बांधण्यासाठी, वास्तूसाठी. तर अशा चांगल्या गोष्टीसाठी आपण संकल्प करत असतो, सेवा करत असतो आणि ती आपल्या देवाच्या चरणी आपण वाहत असतो. तर त्याच पद्धतीनं संकल्प कसा करायचा आहे, तर तुम्हाला संकल्पामध्ये कुलदेवीचं पहिल्यांदा स्मरण करायचं आहे. आणि कुलदेवीचं स्मरण केल्यानंतर तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कोणत्या देवाची सेवा करत आहात हे तुम्हाला बोलायचं आहे. जसं आणि आपल्या मनातील जो संकल्प आहे ना, तो सांगायचा आहे देवाला. ज्यावेळेला आपण संकल्प करतो त्यावेळेला पहिल्यांदा संकल्प करताना तुम्हाला तुमच्या डाव्या हाताने हे जे पाणी आहे ना, हे चमच्याने तुम्हाला डाव्या हाताने उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. यालाच आचमन करणे असे म्हणतात. आणि ते हातात घेतल्यानंतर केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः असं म्हणायचं आहे. याला आचमन करणं असं म्हणतात. आणि त्यानंतर जो तुमचा काही संकल्प आहे, जे मी म्हणाले तुमचं नाव वगैरे, ते सांगायचं आहे. आता बघा, हे हातामध्ये असं पाणी घेतलेलं आहे पहिल्या ह्याच्यामध्ये. तर म्हणायचं ओम केशवाय नमः. ते पाणी प्यायचं आहे, प्राशन करायचं आहे. हे दुसऱ्यांदा घेतलं पाणी, ओम नारायण नमः. आणि हे तिसऱ्यांदा पाणी आता हातावरती घेते, तळहातावरती, ओम माधवायनाय नमः. अशा पद्धतीने 3 वेळा आचमन करायचं आहे हे म्हणून. आणि त्यानंतर तुमच्या तळहातामध्ये ना, नंतर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये अक्षदा टाकायची आहे. त्यानंतर हळदी कुंकू त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि जर घरामध्ये फूल असेल, एखादं फूल, तर ते फूल तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. आता हे व्हिडिओमध्ये दिसत आहे बघा तुम्हाला सगळी प्रक्रिया जी मी सांगितलेली आहे ना संकल्प करण्याची, अगदी साध्या सोप्या पद्धतीनं, तर ही तुम्हाला पाहण्यास मिळत आहे. त्यानंतर तुम्ही आपलं नाव सांगायचं. म्हणजे माझं नाव अमृता. आपलं गोत्र सांगायचं. आपलं गोत्र जर माहिती नसेल आपल्याला, तर कश्यप हा शब्द उच्चारायचा. कश्यप गोत्र सांगायचं. म्हणजे मी अमृता कश्यप गोत्राची स्वामींची सेवेकरी असून मला नोकरीसाठी मी हा संकल्प करत आहे. तर या संकल्पामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण यायला नको. हे निर्विघ्नपणे हा संकल्प माझ्याकडून स्वामी तुम्ही परिपूर्णरित्या करून घ्या असं म्हणायचं आहे. आणि तुम्हाला जे ते हातामध्ये दिलेलं आता जे संकल्प तुम्ही केलेला आहे ना, हे सरळ तुम्हाला ते डिश आहे खाली एक रिकामी, त्या डिशमध्ये तुम्हाला हा संकल्प अशा पद्धतीने सोडायचा आहे.
असा हा संकल्प अगद्या साध्या सोप्या पद्धतीने असा आहे, पण प्रत्येकांना असं वाटतं की संकल्प म्हणजे काहीतरी अवघड आहे, की ते आपल्याला जमणार नाही वगैरे. तर काही नाही, घरातल्या घरात अगद्या सोप्या पद्धतीनं तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा तुम्ही करू शकता. तुम्हाला कोणतीही सेवा करायची असेल, तुमच्या कुलदेवतेची करा. तुम्ही 11 महालक्ष्मीचं व्रत जे म्हणतो आपण, 11 गुरुवार, 11 मंगळवार, जे वैभवलक्ष्मीचं व्रत आहे, 11 शुक्रवार वगैरे, स्वामींचं आहे 11 गुरुवारचं, असं प्रत्येकजण प्रत्येकाची सेवा ही वेगळी करत असतं. तर तुम्ही हे संकल्पयुक्त जर ही सेवा केली तर त्याचं फळ हे उचित आहे, चांगलं आहे. अशा पद्धतीनं हा संकल्प कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.